बघा नमस्कार मित्रांनो, आपण हॉटेल पंचमहलमध्ये आलेलो आहे. आता हे आपले 5 वाजले. 5 वाजता आपण या हॉटेलवर आलेलो आहे. आता या हॉटेलमध्ये आपण चाललेलो आहे. आपण कालच बुकिंग केलेली होती. ते 4थ्या माळ्यावर 401 नंबर रूम आहे. आता आपण चावी ऑलरेडी लावलेली होती रूमला. आपला 401 किल्ले हा रूम ओपन करतो आहे. खूप मोठा रूम दिसतोय. 2 बेड दिसत आहे. दोघं झोपू शकता या बेडवर. 3 झोपू शकता, एवढा मोठा आहे. आणि खाली एक गादी पण दिसते, त्या साईडला एक गादी आहे. आणि टॉयलेट वगैरे एकत्र आहेत, जॉईंट दिलेले आहे एकत्र आहे. आणि हा पुढचा बिल्डिंगमध्ये तिथं टॅरेसवर बघा स्विमिंग पूल दिलेलं. स्विमिंग पूल आणि त्याच्यासमोर पुढे चेअर पण दिसते. आणि एका बाजूला अजून एक सोसायटी आहे, तिथे 3 सोसायटीचं स्विमिंग पूल आहे. 3 गाड्या आहेत. ते इथे दोघांसाठी झालं तर 3 झोपू शकतो आणि खाली या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल असणार इथं म्हणजे एकाच रूम पण दिसते. आपण जर मग ॲड होतो आपण ते परत करू. 3 बिल्डिंग आहेत. खूप सुंदर असं इथे बिल्डिंग आहे बेंगलोरला. आणि खूप स्वच्छ परिसर आहे. एकदम स्वच्छता एकदम खूप चांगली आहे. बघा हे स्विमिंग पूलच्या आजूबाजूला बघा कसं एकदम मस्त आहे की. बघा आता ही संध्याकाळ झालेली होती आणि संध्याकाळी आता आपण काढलेलं आहे. 6 वाजताच्या आसपासचा व्हिडिओ आपला हा. बघा हे आता स्विमिंग पूलमध्ये बघा 1 2 3 4 5 6 जण दिसत आहेत. त्यातला एक मुलगा पोहतो आहे. 3 4 5 7 दिसत आहेत. टोटल 7 जण आहे. हे बघा हे जे मगाशी बोलत आपण झूम करून बघूया त्या ऑप्शन हॉटेलचं टॅरेसवरती त्यांचा सिम्बॉल पण दिलेला आहे त्या स्विमिंग पूलच्या आतमध्ये बघा. आणि समोर 4 टेबल दिसत आहेत. आणि 4 टेबल खुर्च्या पण तिथे आहेत. म्हणजे या हॉटेलमध्ये जर पण असला तर वरती टॅरेसवर आला तर टॅरेसच्या नंतर तिथे बसून तो बघू शकतो आणि स्विमिंग पूलच्या मजा घेऊ शकतो. त्याच्या बाजूला बघा अजून एक खूप सुंदर असा मोठंसं सुंदर असं बांधलेलं झाडं. आपण 4थ्या माळ्यावर हा व्हिडिओ घेऊया. आणि त्या साईडची दुसरी बिल्डिंग आपण चाललो आहे. आणि मंदिरामध्ये महाकालीच्या मंदिरामध्ये इथून आपण रिक्षा पकडले. त्या मीटर आपण सुरक्षित चालू आहे बेंगलोरला. आपला हा मुंबईचा 23 रुपये मीटर चालू आहे. बेंगलोरचा तो 35 रुपये मीटर आहे. त्या मंदिरामध्ये महाकालीच्या मंदिरामध्ये आणि शेड आहे. शेडच्या पुढे मंदिर आहे. खूप मोठं मंदिर आहे. आणि मंदिराचे हे बघा खांब बघा पूर्ण कसे मोठे खांब आहे. पुढे जातो आणि बघा की मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करतो. त्याच्या बाहेरच्या गाभाऱ्यामध्ये एक अशी फ्रेम आहे. आतमध्ये मोबाईल न्यायला अलाव नाही आहे. मोबाईल नेऊ शकतो पण व्हिडिओ करू शकत नाही. तर आधीच आपल्याला इथे सांगितलं की व्हिडिओ अलाव नाही आतमध्ये. तर आपण एवढाच इथे व्हिडिओ काढतोय आणि आतमध्ये आपण दर्शन घेतोय. पण आतून मी दर्शन घेऊन आलो तर खूप मजा वाटली. म्हणजे असं सुंदर असं हे मंदिर आहे. दुसऱ्या दिवशी आपण एक अनंत पद्मानंद मंदिरमध्ये येणार तर हे मंदिर आहे अनंत पद्मानंद. सकाळी आलो. खूप मोठं हे मंदिर आहे. दुसरीकडे मंदिर आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. आणि इथे पण एक पाणीकुंड आहे. त्या पाणीकुंड आपण हातपाय धुवून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतो. हे पाणीकुंड आहे. तिथे हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर पुढे आतमध्ये मंदिरात प्रवेश करायचा. खूप मोठं असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक मोठा हॉल पण आहे. तिथे तुम्ही भोजन प्रसादसाठी पण तिथे हॉलमध्ये व्यवस्था आहे यांची. खूप असा बाहेरचा परिसर आहे. आतमध्ये आपण मंदिरामध्ये मोबाईल पण जाऊ शकतो आणि सगळं बाहेरच केलेलं आहे आपण. जे वेगवेगळे छोटे छोटे मंदिरं आतमध्येच आहे. खूप मंदिर आहे. स्वच्छता बघा खूप क्लीन आहे तिथे. त्याच्यानंतर आपण संध्याकाळी गाडी आपण निघालो आहे. मुंबईचा प्रवास करतो. रेल्वे स्टेशन आहे सकाळी. सकाळी ढगाळ वातावरण आणि धुकं पण पडलेलं आहे. कोकणात आता सध्या पावसाचे खूप हे आहे. पाऊस पडतो.
आपल्याला बारीक रिमझिम असा पाऊस येतो नुसता मध्ये मध्ये असा दिसतोय. पण धुकं बघा कसं पडतं वेगळे सगळे हिल स्टेशन आणि कोकणात जसं आपल्याला वाटतं पाऊस पडतो पाऊस थंडी आणखी पाऊस आमच्याकडे इथे व्हिडिओ शूटिंग आपण केली आहे पावसाची पण आहे. हे ढगाळ वातावरण पूर्ण धुकं आपण दाखवणार आहे झूम करून. सगळीकडे हिरवेगार हिरवा असा परिसर हा कोकणातला डोंगर भाग आणि हे बघा हे धुकं बघा असं. सध्या तुम्ही जर कोकणात जात असाल तर तुम्ही बघू शकता सगळीकडे कोकणाचा पूर्ण प्रवास सगळीकडे हिरवेगार असं डोंगरच तुम्हाला दिसणार लांबलचक आणि धुकं दिसणार नदी भरलेला दिसणार. हे जर तुम्ही मेमध्ये वगैरे असे केलं ना तर काही नदी सुकलेलं पण दिसणार.